सो मागच्या लेक्चरमध्ये आपण 100 व्होकॅब्युलरी इडियम फ्रेजेस ज्या आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत, सक्सेसफुली कंप्लीट केलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की 100 पैकी तुमच्या किती लक्षात राहिलेल्या आहेत. तर बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट 80च्या आसपास तुमच्या लक्षात राहिल्या असतील अशी आशा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या काही ज्या इडियम फ्रेजेस आहेत त्या पाहणार आहोत आणि सेम वेनी विथ पिक्चर्स, काही ट्रिक्स, आपल्या रिअल लाईफमधले जे काही इन्सिडेंट असतात त्याच्याशी जोडून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूयात. चला वॉरियर्स, इंग्लिश व्होकॅब्युलरी शिकूयात, इडियम्स अँड फ्रेजेस शिकूयात. आजच्या लेक्चरमध्ये जी पहिली इडियम आहे ती आहे टू बरी द हॅचेट. टू बरी द हॅचेट. तर आपल्या मुलांचा प्रॉब्लेम काय माहिती का, की आमचं इंग्लिश बॅकग्राऊंडच नाही आहे. आणि जर आमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नाही आहे तर आम्हाला इंग्लिश शब्दांचे अर्थ नाही कळत. आणि इंग्लिश शब्दांचे अर्थ नाही समजले तर मग आम्ही मिनिंग कसं काय, तिथे उत्तर कसं काय फाइंड आउट करणार. म्हणजे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम इथून सुरू होतो की इंग्लिशच वीक आहे. म्हणूनच जेवढा पण इडियम फ्रेजेस आपण घेतोय त्याच्यामध्ये आपण त्या शब्दांचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, आपण ते ट्रान्सलेट करतोय आणि त्याच्यातून ती जी इडियम किंवा फ्रेज आहे ती तर तुमच्या लक्षात राहते, पण तुमची व्होकॅब्युलरी म्हणजे इतर जे शब्द असतात इंग्लिशमधले ते सुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने तयारी तुमची होत आहे इथे. सो जे स्टुडंट आहेत की जे पहिल्यांदाच आज लेक्चर पाहत आहेत त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की याच्यापूर्वी मी व्होकॅब्युलरीचे खूप सगळे व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल. इवन इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओजसुद्धा, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, इंग्लिश प्लेलिस्ट. तर दोन्ही व्हिडिओज जे आहेत, दोन्ही प्लेलिस्ट ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. खूप जास्त फायदा होईल तुम्हाला इंग्लिशसाठी. सो आजच्या व्होकॅब्युलरीकडे येऊयात. टू बरी द हॅचेट. आता हॅचेट म्हणजे असते कुऱ्हाड, ठीक आहे, किंवा आपण जे मराठीमध्ये एक म्हण आहे ना की शस्त्र खाली ठेवणे. म्हणजे एखाद्याने शस्त्र खाली ठेवलं याचा अर्थ काय होतो. खरं तर ते आपण दोन अर्थांनी वापरतो. एकतर एखाद्याने जर शस्त्र खाली ठेवलं तर मग आपण म्हणतो की त्याने एकतर लढाई थांबवली किंवा तो शरण आला. तसं तर लढाई थांबवणे. सो ज्यावेळेला एखादी व्यक्ती दोन व्यक्तींमध्ये जे शत्रुत्व असतं ते ज्यावेळेला थांबवलं जातं किंवा दोन व्यक्तींमधली लढाई जेव्हा थांबवली जाते त्याच्यासाठी इडियम वापरली जाते टू बरी द हॅचेट. म्हणजे असं इमॅजिन करा की ही कुऱ्हाड जी आहे ती फायटिंगसाठी वापरली जाते, युद्धासाठी, लढाईसाठी वापरली जाते, बट ती आता खाली ठेवलेली आहे. ठीक आहे. बरी म्हणजे थोडक्यात पुरून टाकणे. सो त्याचा अर्थ होतो टू सीज फायटिंग. सीज फायरचं उल्लंघन केलं हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल न्यूजमध्ये. सो टू सीज फायटिंग म्हणजे काय, लढाई थांबवणे. त्याच्यानंतर नेक्स्ट इडियम आहे टू कॉल स्पेड अ स्पेड. टू कॉल स्पेड अ स्पेड. मॅक्झिमम टाइम्स विचारली गेलेली इडियम आहे ही, इतक्या वेळा म्हणजे अगणित वेळा. आणि कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही, MPSC मेन्स असेल, कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सी मेन्स असेल किंवा ज्या सरळ सेवेच्या एक्झाम होतात, अगदी SSC म्हणजे TCS, IBPS कडून ज्या पण एक्झाम कंडक्ट केल्या जातात तिथे सुद्धा हे विचारलेलं आहे. टू कॉल स्पेड अ स्पेड म्हणजे काय, टू यूज प्लेन लँग्वेज. काही लोकांना म्हणजे काही लोक जे असतात ते अगदी स्पष्टपणे बोलतात पहा. सो ज्यावेळेला ती व्यक्ती स्पष्टपणे बोलते तर त्याच्यासाठी वापरलं जातं टू कॉल स्पेड अ स्पेड. त्याच्यानंतर इथे मी दिलं बघा, फ्रँकली स्पीकिंग. नेक्स्ट आहे टू कम टू द कन्क्लुजन. आता हे पण तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की गप्पा झाल्या खूप सगळ्या, अरे हा वादविवाद झाला, पण कन्क्लुजन काय आहे असं विचारलं जातं. कन्क्लुजन काय म्हणजे शेवटी याच्यातून निर्णय काय घेतलेला आहे, याचा फायनल डिसिजन काय आहे. सो टू कम टू द कन्क्लुजन म्हणजे काय असेल, टू डिसाईड, निर्णयाप्रत येणे किंवा निर्णय घेणे, निर्णयापर्यंत पोहोचणे, याच्यासाठी हे वापरलं जातं. कन्क्लुजन हा शब्द खूप वेळा आपण बोली भाषेमध्ये म्हणजे रेग्युलर बोलण्यामध्ये वापरतो, म्हणून इथे कुठलं पिक्चर वगैरे दिलेलं नाही आहे. तर एखादी गोष्ट ठरवणं किंवा निर्णयापर्यंत येणं त्याच्यासाठी टू कम टू द कन्क्लुजन ही इडियम वापरली जाते. नेक्स्ट आहे टू कूल वन्स हील्स. आता पहा, इथे एक माणूस बसलाय आणि तो त्या बेंचवरती बसून स्वतःच्या पायांना, तळपायांना, टाचांना थंड करतोय. म्हणजे काय, तो इथे बसलाय आणि कोणाची तरी वाट पाहतोय. ज्यावेळेला आपण कोणाची तरी वाट अगदी संयमाने पाहत असतो, म्हणजे वेट पेशंटली, टू वेट फॉर समबडी पेशंटली, अगदी संयमाने कोणाची तरी वाट पाहतोय आपण, त्यावेळेला त्याच्यासाठी जी इडियम वापरली जाते ती असते टू कूल वन्स हील्स. मग जर आता समजा तुम्ही कोणाची वाट पाहत असाल आणि ती व्यक्ती आली तर मग त्या व्यक्तीला सांगायचं किंवा तुम्हाला कोणी विचारलं की काय करत आहे, मग म्हणायचं की आय एम कूलिंग माय हील्स. म्हणजे तुम्ही तुमच्या हील्स कूल करताय म्हणजेच काय, तुम्ही कोणाची तरी वाट पाहत आहात. क्लिअर. नेक्स्ट आहे
टू डाय इन हार्नेस, खूप सुंदर इडियम आहे. टू डाय इन हार्नेस म्हणजे काय असतं, ज्यावेळेला एखादा कर्तव्यावरती एखादा माणूस असतो, कर्तव्य बजावत असतो आणि त्यावेळेला जर त्याला मृत्यू येत असेल तर त्याच्यासाठी ही इडियम वापरली जाते, टू डाय इन हार्नेस. मग आपले जे जवान आहेत ते अर्थातच म्हणजे भरती होताना तेव्हापासून त्यांच्या डोक्यात एकच असते की मला तिथे जायचं सीमेवरती आणि तिथे मारायचं लढता लढता. ते शहीद होतात आपल्या देशासाठी, आपलं कर्तव्य बजावत असताना ते शहीद होतात. मग याच्यासाठी वापरलं जातं टू डाय इन हार्नेस, टू डाय वाईल डुईंग वन्स ड्युटी. सो इथे मी ते एक इमेज दिलेलं आहे. नेक्स्ट इडियम आहे टू लुक अपॉन. टू लुक अपॉन म्हणजे असतं टू कन्सिडर. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला काय करतो ना, समजतो किंवा आपण ती गोष्ट मांडतो. आपण म्हणतो ना इमॅजिन कर, इमॅजिन कर, एखादी गोष्ट इमॅजिन करा की हा असं समजा 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 असं झालं तर, हे जे समजा असतं दॅट इज टू लुक अपॉन किंवा कन्सिडर. एखादी गोष्ट आपण कन्सिडरेशनमध्ये घेतो किंवा कन्सिडर करतो म्हणजे टू लुक अपॉन. नेक्स्ट आहे टू पे वन इन वन्स ओन कॉइन. टू पे वन इन वन्स ओन कॉइन म्हणजे एखाद्याला त्याचंच ते परत देणं. जसं आपण मराठीमध्ये मला एक्झॅक्टली म्हण नाही आठवते, पण गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य असं एक आहे म्हण, जी रिसेंटली मेन्सला विचारलेली होती त्या टाईपमध्ये थोडक्यात. सो ट्रीट अनादर इन द सेम वे. ॲक्च्युली गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य हे वेगळ्या अर्थाने वापरलं जातं, बट त्याच सम काइंड ऑफ की एखाद्याने आपल्याशी जसं वागलेलं आहे तसंच त्याच्याशी वागणं. सो जशास तसे वागणे, जशास तसे वागणे या अर्थाने वापरलं जातं टू पे वन इन वन्स ओन कॉइन. टिट फॉर टॅट, खूप वेळा ऐकलं असेल टिट फॉर टॅट. नेक्स्ट आहे टू पुल वन्स लेग. टू पुल वन्स लेग खूप वेळा तुम्ही पाहिलं असेल मित्रांची ज्यावेळेला म्हणजे मस्ती चालू असते, मस्करी चालू असते, त्यावेळेला ते आपण म्हणतो ना रे माझी काय खेचतोय, खेचू नको. मग ते खेचणं काय असतं, ते एखाद्याचे पाय खेचतो आपण. पाय खेचतो म्हणजे आपण मराठीमध्ये पाय खेचणं म्हणजे काय असतं, एखाद्याला डिमोटिवेट करणं, एखाद्याला मागे खेचणं या अर्थाने. पण ज्यावेळेला तुम्ही इंग्लिशमध्ये येत आहे टू पुल वन्स लेग म्हणजे काय असेल, टू प्ले अ जोक विथ समवन. आता इथे हे दोन फ्रेंड्स आहेत, याने याचा पाय पकडलेला आहे आणि तो त्याला खेचतोय. त्याचा पाय खेचतोय म्हणजे काय, तो त्याची मस्करी करतोय, चेष्टा करतोय, मजाक करतोय. सो त्याच्यासाठी वापरलं जातं टू पुल वन्स लेग. मग आता कोणी मस्ती करत असेल तर काय लगा, काय चेष्टा लावली असं म्हणतात ना गावाकडे वगैरे, तर तसं म्हणण्याऐवजी असं म्हणू शकता तुम्ही की स्टॉप पुलिंग माय लेग, वाय आर यू पुलिंग माय लेग म्हणजे का मजाक करत आहेस या अर्थाने. नेक्स्ट आहे टू हँड ओव्हर. टू हँड ओव्हर. हँड ओव्हर तर खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल. एखादी गोष्ट कोणाला तरी आपण हँडओव्हर करतो, चार्ज हँडओव्हर केला जातो, कीज हँडओव्हर केल्या जातात किंवा रेसमध्ये, रिलेच्या रेसमध्ये ते आय थिंक त्याला मला माहीत नाही की एक्झॅक्टली काय म्हणतात, तर ते हँडओव्हर केलं जाईल. इथे जे मी इमेज दिलेली आहे, ठीक आहे, बॅटल मे बी म्हणतात, बॅटर ऑर समथिंग, मला एक्झॅक्टली वर्ड नाही आठवते. सो टू ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनादर म्हणजे काय, हँड ओव्हर केलं, यांनी त्याच्याकडे दिलं, ट्रान्सफर केलं, दॅट इज टू हँड ओव्हर. नेक्स्ट आहे टू इट अ हंबल पाय. आता पहा इथे हा माणूस आहे ना, याने काय केलं, इथे दुसराच एक माणूस त्याच्या शेजारी बसला होता आणि इथे त्याचा केक होता आणि त्याने तो खाल्ला. आता तो तेवढ्यात त्यांनी पाहिलं की तो माणूस परत आलाय आणि तो दिसला त्याला खाताना. मग आता हा काय करेल, हा घाबरेल ना, मग हा काय म्हणेल त्याला, अरे सॉरी 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 मला माफ करा. सो ज्या वेळेला अशा पद्धतीने माफी मागितली जाते, एखादी व्यक्ती ज्या वेळेला माफी मागते त्याच्यासाठी वापरलं जातं टू इट अ हंबल पाय, टू ऑफर अँड हंबल अपॉलॉजी. रिसेंटली 2023 ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानच्या एक्झाम्स झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये हे विचारलेलं आहे टू इट अ हंबल पाय मीन्स वॉट. तर टू ऑफर अँड हंबल अपॉलॉजी. अपॉलॉजी म्हणजे काय असतं, माफी मागणे. द नेक्स्ट आहे टू एंड इन स्मोक. आता पहा ही मेणबत्ती आहे, अजून म्हणजे मेणबत्ती टाईप आहे, अजून पूर्ण जळलेली नव्हती ती आणि तुम्ही पेटवली आणि ती लगेच विझली, तर त्याच्यातून असं धूर येतोय. म्हणजे काय, एखादी गोष्ट धुरामध्ये संपते म्हणजेच टू कम टू नो प्रॅक्टिकल रिझल्ट, म्हणजे प्रयत्न जे आहेत ते वाया जात आहेत, निरर्थक प्रयत्न झालेले आहेत, त्याच्यातून कुठलंही फळ नाही मिळालेलं. सो प्रयत्न वाया जाणं म्हणजे तुम्ही पेटवली, तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची होती पण वाऱ्यामुळे ती विझून गेली, मग तुमचे जे एफर्ट्स होते ते पेटवणं, उचलून नेणं, तिला प्रोटेक्ट करणं, ते सगळे वाया गेले ना. सो प्रयत्न निरर्थक जाणं म्हणजे काय, टू एंड इन स्मोक. एखादी गोष्ट स्मोकमध्ये एंड होते म्हणजे काय, टू कम टू नो प्रॅक्टिकल रिझल्ट. कुठलाही प्रॅक्टिकल रिझल्ट येत नाही किंवा तुमचे जे प्रयत्न आहेत, जे एफर्ट्स आहेत ते वाया जातात. कालच्या लेक्चरमध्ये मी अशीच एक तुम्हाला इडियम जी आहे ती सांगितली होती, ती कुठली होती ते आठवायचं आणि कमेंटमध्ये मला सांगायचं. होमवर्क आहे हा.
नेक्स्ट इडियम आहे टू फेदर वन्स नेस्ट. आता ॲक्च्युली ही जी आहे ना टू फेदर वन्स नेस्ट ही थोडी निगेटिव्ह मिनिंगने वापरली जाते. आपल्याला माहिती आहे काही लोक जे असतात ते काय करतात ना की स्वतःचंच कसं भलं होईल, स्वतःचीच भविष्याची तरतूद करण्यासाठी ते बाकी कोणाचा विचार करत नाहीत, स्वतःसाठी जेवढं जमेल तेवढं ते गोळा करतात. बऱ्याचदा असं होतं की भविष्यकाळची तरतूद करण्यासाठी बाकी लोकांचा विचार केला जात नाही. सो टू प्रोव्हाइड फॉर वन्स फ्युचर केअरलेस मॅनर या अर्थाने वापरलं जातं टू फेदर वन्स नेस्ट. बऱ्याचदा म्हणजे हा रिसेंटली आणखी एकदा विचारलेला होता TCS IBPSने, आय थिंक WRDची वगैरे ज्या एक्झाम झाल्या ना त्याच्यामध्ये हा प्रश्न होता आणि तिथे ही इडियम विचारलेली होती टू फेदर वन्स नेस्ट. तर ते सेंटेन्समध्ये दिलेलं होतं. मग असं काय की म्हणजे कशा पद्धतीने विचारलं होतं तर बॉसनी याच्यासाठी म्हणजे फ्रेंडनी बहुतेक कोणत्या तरी दुसऱ्या फ्रेंडला सल्ला दिलेला होता की तू प्रामाणिकपणे काम करायला होता इन्स्टेड ऑफ फेदरिंग युअर ओन नेस्ट असं तिथे दिलेलं होतं आणि त्याचं मिनिंग विचारलेलं होतं. तर त्याचं मिनिंग काय असेल टू प्रोव्हाइड फॉर वन्स फ्युचर केअरलेस मॅनर. म्हणजे फ्युचर जो आहे एखाद्याचं फ्युचर जे आहे तर केअरलेस मॅनर विचारच नाही करायचा भविष्यकाळाचा दुसऱ्याच्या आणि आपल्यासाठी तरतूद किंवा मला कसं जास्तीचं मिळतं याच्यासाठी प्रयत्न करणं. नेक्स्ट आहे टू गिव्ह द कोल्ड शोल्डर. टू गिव्ह द कोल्ड शोल्डर म्हणजे काय असतं तर इथे पहा, इथे हे दोन लोक याला बडबड 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 करतात जसं की तुम्हाला पण करत असतील. तुझी नोकरी नाही लागत आहे, कधी लागणार, परीक्षा तर देतोय, पास तर होत नाही, रिझल्ट येत नाही, काय चाललंय, तुम्ही कसे बसून राहता, असे डीप होऊन जाता. काल आपण अजून याच्याशी रिलेटेड एक इडियम पाहिलेली, कुठली होती ते परत तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. सो हा काय करतो की याला काही फरकच नाही पडत आहे. ही इज गिव्हिंग द कोल्ड शोल्डर म्हणजे काय, इज इंटेन्शनली इग्नोरिंग. ही इज इंटेन्शनली इग्नोरिंग. इंटेन्शनली इग्नोर करणं एखाद्याला, दॅट इज टू गिव्ह द कोल्ड शोल्डर. नेक्स्ट आहे टू पिक होल्स इन वन्स कोट. आता इथे या मुलीने हा एवढा सुंदर कोट घातलेला आहे आणि इथे जर एखाद्याला विचारलं नॉर्मली तर अरे काय इथे तर होल आहे, इकडे पॅन्टला होल आहे, म्हणजे दुसऱ्याच्या कपड्यामध्ये छिद्र शोधतायत, एखाद्याच्या कोटमध्ये छिद्र शोधतायत, म्हणजे काय ती म्हणेल अरे इथं फॅशन आहे, पण तुम्ही काय करताय ते छिद्र शोधताय. म्हणजेच एखादी चांगली वस्तू आहे, एखादी चांगली व्यक्ती आहे, पण त्याच्यातले दोष जे आहेत ते शोधून काढण्याचं काम तुम्ही करताय. सो दुसऱ्यांमध्ये दोष शोधणे हे पण विचारलेलं आहे. ठीक आहे, दुसऱ्यांमध्ये दोष शोधणे MPSCच्या रिसेंट झालेल्या एक्झाम्समध्ये झालेले आहे. टू पिक होल्स इन वन्स कोट म्हणजे टू फाइंड अ फॉल्ट विथ, दोष शोधायचे दुसऱ्यांमधले. नेक्स्ट आहे टू डिस्पोज ऑफ. टू डिस्पोज म्हणजे काय असतं, बऱ्याचदा तुम्ही डिस्पोजल बॉक्स पाहिला असेल किंवा डिस्पोज करून टाक हे पण तुम्ही ऐकलं असेल. तर डिस्पोज करणं म्हणजे काय असतं, एखाद्या गोष्टीची विल्हेवाट लावणं. मग ती कुठल्याही प्रकारे असू शकते. एखादी गोष्ट सेल केली असेल, विकून टाकली असेल, किंवा एखादी गोष्ट थ्रो आउट केली असेल, आपण फेकून दिली असेल, किंवा तिला डिस्ट्रॉय केलं असेल, तर या अर्थाने ते टू डिस्पोज ही जी इडियम फ्रेज आहे ती वापरली जाते. नेक्स्ट आहे टू फेस द म्युझिक. आता पहा, इथे हिने कामात काहीतरी चूक केली आणि आता तिची बॉस जी आहे ती तिच्यावरती असं माईक घेऊन ओरडते. म्हणजेच काय तर त्या बॉसचं जे बोलणं आहे ते तिला फेस करावं लागणार आहे, एखादं म्युझिक फेस केल्यासारखं. म्हणजे काय टू फेस क्रिटिसिझम. ज्यावेळेला एखादी व्यक्ती काहीतरी चूक करते तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात, त्याचे जे होणारे परिणाम असतात, त्याला जे आपल्याला सामोरं जावं लागतं ते असतं टू फेस द म्युझिक. मग आता तुम्ही एखादी चूक केली आणि तुम्ही घरी गेलात तर तुमचे वडील तुम्हाला रागवणार आहेत हे तुम्हाला माहिती असतं. मग आपण काय म्हणतो, झालं यांचं भजन सुरू. सो तुम्ही ते भजन फेस करता. म्हणजेच टू फेस द म्युझिक, टू फेस क्रिटिसिझम. आपल्यावरती झालेली टीका किंवा आपण चूक केली आहे तर त्याचे परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात. टू फेस द म्युझिक. द नेक्स्ट आहे टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड. टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड म्हणजे काय, आता इथे अगेन हा माणूस आहे आणि हा याच्यावरती ओरडतोय. टू रिब्यूक म्हणजे काय, हा याची खरडपट्टी काढतोय. टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड. मग तुम्ही तुमचे पॅरेंट्स तुमची खरडपट्टी काढत असतील कधी तर म्हणू शकता तुम्ही, माय फादर गेव मी अ पीस ऑफ माय माइंड. म्हणजे तुमच्या पप्पांनी तुमची चांगली खरडपट्टी काढली, त्या अर्थाने तुम्ही हे वापरू शकता. नेक्स्ट आहे टू ग्रीज द पाम ऑफ. तर हे माहिती असेल, ग्रीज जे असतं ते लावलं जाणार हाताला. म्हणजे काय, काही जण म्हणतात हाताला खाज सुटली आहे, राईट. काही जण म्हणतात प्रसाद द्या. म्हणजे काय असतं, टेबला घालून देणं. म्हणजेच टू ब्राईब. ब्राईब म्हणजे काय असतं, लाच देणे. टू ब्राईब म्हणजे लाच देणे. टू ग्रीज द पाम ऑफ. पाम म्हणजे तळहात. तर ते लगेच लक्षात येईल तुमच्या. नेक्स्ट आहे टू इट डर्ट. आता पहा, हा छोटा मुलगा आहे आणि हा मातीचा गोळा घेऊन खात बसलाय.
तर त्याची आई असं म्हणेल का, अरे माझं बाळ किती छान आहे, किती छान छान माती खाते, असं म्हणेल का? नाही, त्याची आई म्हणेल कसलं कार्टे हे, उठलं की सुटलं मातीत जाऊन बसते आणि माती खाते. बरोबर आहे. म्हणजे हा लहान मुलगा आहे, याला कळणार नाही की ॲक्च्युली आई काय म्हणते, बट हा त्याचा इन्सल्ट आहे ना, हा त्याचा इन्सल्ट आहे आणि तो त्याला मुकाट्याने सहन करावा लागणार आहे. सो टू इट डर्ट मीन्स टू सबमिट टू इन्सल्ट, म्हणजे जो अपमान आहे तो मुकाट्याने सहन करणं. आणि मग जर समजा तुम्ही 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं तयारी करताना तुम्ही कुठेही नोकरीला लागत नाही आहात, देन यू हॅव टू इट द डर्ट, कारण पर्यायच नाही, तुम्हाला जो अपमान होतो तो मुकाट्याने सहन करावा लागतो. नेक्स्ट आहे टू गो ॲस्ट्रे. टू गो ॲस्ट्रे म्हणजे काय, आता पहा इथे हे सगळे एका लाईनमध्ये चाललेत आणि हा ॲक्च्युली करेक्ट पाथ आहे, पण हे मधूनच एक असं वेगळं निघालंय आणि ते दुसरीकडे चाललंय, म्हणजे तो रॉंग डिरेक्शनमध्ये चाललाय. असे आपल्याला खूप सगळे भेटतात आपल्या आजूबाजूला ज्यांची डिरेक्शनच सुरुवातीपासून चुकलेली असते. कारण काय करायचं हेच कळत नसतं, माहिती नसतं, किंवा कोणी माहिती सांगितली तर त्याच्यामध्ये पण कोणाचं ऐकायचं याच्यात कन्फ्युजन असतं. कधी कधी चुकीच्या माणसाकडून माहिती घेतली जाते आणि या सगळ्यामध्ये आपली डिरेक्शन, आपली दिशा चुकते. आणि ज्याची दिशा चुकली त्याला लवकर सक्सेस मिळणं हे तर पॉसिबल नसतं. सो टू गो ॲस्ट्रे, सो असं पाहायचं आजूबाजूला कोण आपल्या आहे का असं हु इज गोईंग ॲस्ट्रे, म्हणजे जे टू गो इन द रॉंग डिरेक्शन, जे चुकीच्या डिरेक्शननी चाललेले आहेत, चुकीच्या दिशेने चाललेले आहेत. सो या होत्या आजच्या इडियम फ्रेजेस. आपण क्विकली रिवाईज करूयात जे जे आज आपण शिकलेलो आहोत ते. अँड आधीचे जे लेक्चर्स झालेले आहेत त्याची लिंक मी ऑलरेडी सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये आहे. PDF ज्या आहेत त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील, तर टेलिग्रामची जी लिंक आहे ती पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून PDF डाउनलोड करून घ्या. मग पहिली होती टू बरी द हॅचेट. बरी द हॅचेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लढाई थांबवणं, शत्रुत्व संपवणं याच्यासाठी वापरलं जातं टू बरी द हॅचेट. टू कॉल स्पेड अ स्पेड. स्पेड अ स्पेड म्हणजे काय, तर स्पष्टपणे बोलणे, स्पष्टपणे बोलणे. टू कम टू द कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे काय असतं, निर्णय, तर निर्णयापर्यंत येणं. टू कूल वन्स हील. मी माझ्या टाचा थंड करत बसलेले आहे, म्हणजे काय, मी पेशंटली, संयमाने कोणाची तरी वाट पाहत आहे. टू डाय इन हार्नेस. आपले जवान जे शहीद होतात कर्तव्य बजावित असताना मृत्यू येणं. देन टू लुक अपॉन. टू लुक अपॉन म्हणजे समजणं, कन्सिडर करणं, टू कन्सिडर. देन टू पे वन इन वन्स ओन कॉइन म्हणजे जशास तसं वागवणं. टिट फॉर टॅट म्हणजे तुम्ही एक स्टोरी जी होती ऐकली असेल की एक दुकानदार असतो आणि तो एका दूधवाल्याला म्हणतो की तू रोज मला आणून हे दे, लोणी तूप काहीतरी असं की दूध दे. मग तो विचार काय करतो दुकानदार की याला काय समजणार आहे की म्हणजे जर मी थोडंफार साखर कमी दिली तर, म्हणजे तो म्हणतो की मी तुला साखर देईन किंवा दुकानातलं जे सामान आहे ते देईन, त्याच्या बदल्यात तू मला दूध आणून दे. आणि मग दूध नाही, आय थिंक तूप असतं, 1 किलो तूप ऑर समथिंग. मग हा 1 किलो साखर द्यायचा आणि तो 1 किलो तूप आणून द्यायचा. आणि मग एक दिवशी त्या दुकानदाराला डाऊट येतो की अरे हा असं तर काही करत नसेल ना, की मला फसवत तर नसेल. म्हणून तो एक दिवस त्याला मोजून पाहूयात आणि मग तो मोजून पाहतो ते तूप, तर ते 1 किलोपेक्षा कमीच असतं. आणि मग त्या दुकानदाराला राग येतो. तो म्हणतो की अरे हा तर मला फसवतोय. मग तो नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शेतकरी येतो तेव्हा तो त्याला म्हणतो की अरे तू तर मला फसवलं, तू तर मला 1 किलो तूप म्हणून कमी देतोय. मग त्यावेळेला तो शेतकरी म्हणतो की तुम्ही जी साखर मला देता किंवा तुम्ही जो पण पदार्थ मला देता मी त्याच्यातूनच वजन करतो, कारण माझ्याकडे तर वजनच नाही आहे. म्हणजे हा दुकानदार पण त्याला फसवतच असतो. सो ते काय असेल मग, टू पे वन इन वन्स ओन कॉइन, टिट फॉर टॅट, जशास तसे वागवणे. देन टू पुल वन्स लेग. मित्रांमध्ये चालते मस्ती मस्करी, सो थट्टा करणे. टू हँड ओव्हर. हँड ओव्हर म्हणजे ट्रान्सफर करणं, एखाद्याला देणं. देन टू इट अ हंबल पाय म्हणजे काय, तर क्षमा मागणं, पर्यायच नाही, काय दुसऱ्याचा केक खाल्ला आता सॉरी म्हणावं लागेल. टू इट अ हंबल पाय. देन टू एंड इन स्मोक. तुमचे सगळे प्रयत्न व्यर्थ जाणं, धुरामध्ये गेलं, एंड झालं. टू फेदर वन्स नेस्ट म्हणजे भविष्यकाळाची तरतूद करायची पण दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करायचा. टू गिव्ह द कोल्ड शोल्डर म्हणजे काय, इग्नोर करायचं, लक्षच नाही द्यायचं एखाद्याकडे. टू पिक होल्स इन वन्स कोट. एवढा सुंदर कोट आहे पण त्याच्यातले फक्त होल्स दिसतात, आपल्याला फॅशन नाही समजत, म्हणजे काय आपण दुसऱ्याच्यातले दोष जे आहेत ते शोधत असतो. टू डिस्पोज म्हणजे काय असतं, डिस्ट्रॉय करणं, सेल करणं किंवा थ्रो आउट करणं. द नेक्स्ट आहे टू फेस द म्युझिक. भजन सुरू होणार, घरी गेल्यानंतर आपण चुका केल्या असतील तर म्हणजे आपण चूक केली की जे आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात, दॅट इज टू फेस द म्युझिक. टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड म्हणजे खरडपट्टी काढणं, जी बऱ्याचदा आपली काढली जाते. टू ग्रीज द पाम ऑफ
हाताला आपण म्हणतो ना हाताला खाज सुटली आहे तर ते ब्राईब, लाच देणे. टू इट डर्ट म्हणजे काय, मुकट आणि अपमान सहन करणं. आणि शेवटची होती टू गो ॲस्ट्रे म्हणजे काय, तर कुमार्गाला लागणे किंवा जी वाट आहे ती सोडून देऊन चालणं, चुकीच्या दिशेने जाणं. सो टू गो ॲस्ट्रे या होत्या आजच्या इडिओम आणि फ्रेजेस. टोटल आपल्या 120 झालेले आहेत. 500+ आपण टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते आपलं लवकरच कंप्लीट होईल. सो आजचं लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं का हे मला नक्की सांगा, कारण मी आधी पण सांगितलं की तुमचा फीडबॅक खूप मॅटर करतो. आणि जर मी होमवर्कसाठी काही देत असेल तर ते पण त्याचे पण आन्सर्स देत जा, कारण ते कुठे ना कुठेतरी तुमची रिव्हिजन होत असते आणि तुम्ही अभ्यास करताय की नाही हे पण मला समजत असतं. PDF साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि प्लेलिस्टच्या पण लिंक दिलेल्या आहेत. सो प्लेलिस्ट ज्या आहेत इंग्लिश वोकॅबलरी प्लस इंग्लिश ग्रामर, तर ते इंग्लिशचे लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही तिथून पाहू शकता. तिथे सुद्धा मी ट्रिक्सच्या माध्यमातूनच शिकवलेलं आहे. सो आपण पुढच्या वीकमध्ये भेटणार आहोत, शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस. आणि तिथे आपण अगेन उरलेल्या आपल्या इडियम फ्रेजेस ज्या आहेत त्या कंप्लीट करणार आहोत. आठवड्यामध्ये इतर वेळी ज्यावेळेला पण मला वेळ मिळेल त्यावेळेला मी आणखी एखादा लेक्चर जे आहे ते तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन आपल्या वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलवरती. सो हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक, व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.